ज्या वेळेला देशावरती ज्या वेळेला गंडांतर आलेली आहेत, आक्रमण झालेली आहेत, त्यावेळेला आपला महाराष्ट्र उभा राहिलेला आहे. शिवराय नसते तर सगळ्यांची सुमता झाली असती. जब न होत शिवाजी तब सुन्नत होत सबकी. आजही आमचे आंबेडकरांची जयंती आहे, महानिर्वाण. बरं, आमच्या रामाचं जे वर्णन केलेलं आहे, आमचं कृष्णाचं जे वर्णन केलेलं आहे, त्यांच्या त्या रिडल्स इन हिंदुइझम. तुम्ही सांगा, रामाबाबतीत तुमच्या मनामध्ये जे काही एक भावना आहे, कृष्णाच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये एक जो आदर आहे, प्रेम आहे, भावना आहे, ती भावना ह्या पद्धतीत जर उद्या कुठे छापली गेली तर तुम्ही ते सहन कराल का? हा आमच्या धर्माचा अपमान आहे. आता सहिष्णुवादी राहता येणार नाही. सहिष्णुपणा आमचा संपला, जळून तो खाक झालेला आहे. आता जर हिंदू धर्माच्या विरोधात कोण उभे राहील तर त्याला त्याचं जळून आम्ही भस्म केल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना भारतीय जनता पार्टीचा हा हिंदुत्वाचा विजय हा केवळ महाराष्ट्रावरचा भगवा ध्वज नसेल, तर श्रीनगरमध्ये नवे उद्या गरज पडली तर इस्लामाबाद मध्ये सुद्धा भगवा झेंडा रोवण्याची सुरुवात आम्हाला मुंबईच्या विधानसभेवरून करायची आहे. काय माणसं आहेत, रक्ताचा विचार नाही, जन्म कुठच्या कुळात झाला त्याच्याबद्दल काही त्यांना पर्वा नाही. इथे आमचा राग आहे, इथे आमचं रक्त सळसळतं, हिंदूंचं रक्त सळसळतं. मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनवा, फक्त एक दिवस. एक दिवसात पंजाब आणि काश्मीरचा प्रश्न सोडून दाखवतो. एक दिवसात सहज शक्य आहे ते. जिथून जिथून आला आहात तिथून तिथून मात्र प्रत्येक मत आमचं पडल्याशिवाय राहणार नाही. आणि आमचे सगळे सोयरे आणि मित्रमंडळी हितचिंतक जेवढे आहेत त्यांचीही मतपेटीत घालून हा विजय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. गर्व से कहो हम. तुमच्याकडनं जर ही शांतता आणि सुव्यवस्था सांभाळली जाणार नसेल तर माझ्या प्रत्येक शिवसैनिकाच्या हातामध्ये मला स्टेनगन द्यावीच लागेल. जिथून मिळेल तिथून मी घेईन, पण मात्र त्या शत्रूशी मुकाबला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. देश खतम झाला, हिंदुत्व आमचं उद्ध्वस्त झालं तर देशाला वाचवायला एक मायेचा पूत येणार नाही. तो फक्त तुमच्यातनच मर्द निर्माण होऊ शकतो आणि तो मर्द निर्माण करण्याचं काम आम्ही हिंदुत्वाच्या रूपानं करीत आहोत. हमारा देश जिसका नाम भारत है, मैं इसे हिंदुस्तान कहता हूं. जो भाई अपने को हिंदू समझता है उसका धर्म है कि वो शिवसेना को वोट दे. और ये जो शिवसेना है ये हिंदू सेना है. अगर आप सुरक्षित रहना चाहते हैं, शांतिपूर्वक रहना चाहते हैं, तो आपका वोट सिर्फ शिवसेना को ही आना चाहिए. दोस्तों मेरे साथ जोर से कहो, गर्व से कहो, हम हिंदू हैं. गर्व से कहो, भारत माता की. धन्यवाद. पूज्य शंभू महाराज या हिंदुत्वाचा प्रचार करण्यासाठी आणि शिवसेनेचा प्रचार करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. या भागामध्ये आमचे अनेक गुजराती बांधव आहेत. शंभू महाराजजी, मी आपल्याला सांगू इच्छितो की या निवडणुकीमध्ये गुजराती आणि मराठी हा वाद केव्हाच संपलेला आहे. हा वादच आता बाकी राहिला नाही. कारण हा देश हिंदूंचा राहावा असं म्हणून तो हिंदूंचा राहणार नाही. या मुसलमानांचा बंदोबस्त जर करायचा असेल तर बांधवांनो आणि भगिनींनो, तो भाषणाने होणार नाही, तो ताकदीने करावा लागेल. आणि ही ताकद फक्त शिवसेनेजवळ आहे.